चला कोणाकोणाचं लिहून झालं? आता आपण ही गोष्ट वाचणार आहे. गोष्ट कोणती आहे? ससा आणि कासव. माहिती आहे तुम्हाला सर्वांना? चला म्हणा. एक होता ससा, एक होता ससा आणि एक होता कासव. ससा सर्वांनी बघितला का? ससा कोणत्या कलरचा असतो? कोणत्या कलरचा असतो? डोळे बघितले सशाचे? मस्त पांढरा पांढरा असतो की नाही? शिवच्या जवळ एक ससा होता, तुम्हाला माहिती आहे? शिवच्या जवळ एक ससा होता. शिव, तुझ्याकडे ससा होता ना? ससा तो आम्ही सोडून दिला शेतामध्ये. तो घरामध्ये इकडे तिकडे इकडे तिकडे कुठे थांबतच नाही एका ठिकाणी. त्याला 2 ते 3 दिवस आम्ही ठेवलं. हा, 2 ते 3 दिवस त्याला ठेवलं होतं. आणि तो काय करायचा मग माहितीये का? तो घाबरायचा. तो फ्रीज खाली, त्याच्यानंतर आधी उन्हाळा होता तेव्हा कूलरच्या खाली कुठं पण पडून जात होता आणि दिसतच नव्हतं. सशाला कोण खातं? मांजर खाते. कोण खाते? मांजर. मग ते मांजर मी खाऊ नये म्हणून आम्ही सशाला काय केलं? सोडून दिलं. मस्त होतं. मी तुम्हाला फोटो दाखवेल नंतर. हा, ससा आणि कासव. हे दोघं. त्या दोघांमध्ये तर काय लागली? पैज. पैज म्हणजे रेस. रेस म्हणजे धावणे. शर्यत. शर्यत माहिती तुम्हाला? शर्यत तुम्ही लावता शाळेमध्ये शर्यत? कोण जिंकणार, कोणाचा 1 नंबर येणार, अशी शर्यत लावता ना? कोण कोण लावते? तुमची शर्यत कोणती असते? तुमची शर्यत कोणती असते? पण धावण्याची. त्याचा नंबरला त्याला काय मिळतं? आज आपण सुद्धा काय करणार आहे? हा, कोणाची हँडरायटिंग छान येणार आहे ते पाहणार आणि त्याला काय देणार नंतर मग? तर बघा, ससा आणि कासव दोघांमध्ये पैज लागली. पैज कशाची होती? धावण्याची. पैज कशाची होती? हा, पैज कशाची होती? धावण्याची. मग त्या सशाला काय वाटलं? सशाला ओव्हर कॉन्फिडन्स. सशाला काय वाटलं? मी जिंकणार. कारण काय होतं? ससा जोरात धावतो, बरोबर? आणि कासव कसं चालतो? हा, आता का आपण एखादं काम जर पटापट केलं, तर आपण थकून जातो. थकतो का नाही थकत? थकवा येत होते की नाही? तुम्ही जोरात धावले, जोरात धावल्यानंतर तुम्हाला काय होतं? थकून जातात आणि असं खाली पडतात. अरे बापरे. खेळल्यानंतर काय होऊन जातं? थकून जातात. थकतो का नाही थकत? कबड्डी कोण कोण खेळते शाळेमध्ये? मग कबड्डी खेळल्यानंतर थकून जाता का नाही? थकून जातो. शाळेमध्ये रोज थोडा वेळ खेळायचं. खेळली का कोणी? शाळेमध्ये रोज खेळायचं. शाळेमध्ये रोज खेळायचं. घरी पण खेळायचं. शाळेमध्ये पण खेळायचं. खेळल्यामुळे काय होतं? आपण काय बनतो? कोण कोण खेळतं? व्हेरी गुड. सगळ्यांनी खेळायचं. मोबाईल पाहायचा का? नाही. मोबाईल पाहायचा. छान खेळायचं. उड्या मारायच्या, त्याच्यानंतर धावायचं. जर पाहिला तर काय होतं माहिती तुम्हाला? हा, डोळे लाल होतात. आणि अभ्यास नाही होत. मग अभ्यास होत नाही. हा, डोळ्यांमध्ये आग होती की नाही? मोबाईल पाहायचा नाही. आता पैज कशाची होती? धावण्याची. पैज कशाची होती? त्यामुळे सशाला वाटलं की ही पैज मी जिंकणार. का बरं जिंकणार? कारण तो धावतो जोरात. आणि कासव कसं धावतो? आता मग कधी कधी कसं होते, एखादी मुलगी असते, ती वर्गात हुशार नसते, ती बोलत नाही, काही नाही, सांगत नाही, कोणत्याच क्वेश्चनचा आन्सर देत नाही, पण ती
हुशार नसते असं असते का? तिला माहिती का अभ्यासाची आवड असते पण प्रेझेंट करता येत नाही, समोरच्याला ते उत्तर देता येत नाही, असं पण असू शकते. आणि काही बोलक्या मुली असतात त्या मागे राहतात आणि ज्या शांत असतात त्या पुढे जातात. कधी कधी आपल्याला असं वाटते अरे हे पुढे कशी काय गेली, तिला तर काहीच येत नव्हतं. पण असं असते का? अरे शांत होतं असं असतं का? नाही. अभ्यास जर तुम्ही कधी केला, रोज अभ्यास करायचा, रोज अभ्यास करायचा. मी नंतर चेक करते. खाली बसा, खाली बसा. आधी गोष्ट ऐकून घ्यायची. चला बसा. आधी गोष्ट ऐकून घ्यायची. एक हा मी ससा जोरात पळत गेला, कासव हळूहळू चालत गेला. कासव हळूहळू चालत गेला. मग एका ठिकाणी सशाला काय दिसलं? झाड. काय दिसलं सशाला? मग त्याला काय वाटलं? मग त्यांनी मागे पाहिलं, कासव कुठे आहे? कासव तर खूप मागे होता. मग त्याला काय असं वाटलं की कासव कुठे आहे? खूप मागे आहे. मग आपण काय करू? आपण काय करू? मधात त्याला काय दिसला? एक मळा दिसला. मळा माहिती तुम्हाला? मळा, मळ्यामध्ये काय काय असते? भाजीपाला असतो, असते ना. गाजर असतो, मुळा असतो. सशाला काय आवडतं? गाजर आणि मुळा. आवडतं का नाही आवडत? मग त्याला दिसला गाजर. मग त्याने काय केलं? शांततेत ते गाजर खाल्ले आणि त्याला आली झोप. अरे बापरे, आता थकला होता. त्याला समजलं हा तर खूप मागे, हा खूप मागे. मग आपण काय करायचं? थोडा वेळ झोपून राहायचं. मग झोपल्यानंतर मग काय होईल? आपण पटापट जाऊ. खाली बसा, खाली बसा. नाही, खाली बसा. आपण पटापट जाऊ आणि ज्या झाडापर्यंत पोहोचण्याची जी शर्यत होती तिथे काय करून जाऊ? थांबून जाऊ. मग जिंकणार कोण? त्याला असं वाटलं मीच जिंकणार आहे कारण मी तर धावतो पटपट. आणि कासव काय करतो? मग तो झोपून राहिला. मग त्याला वेळ कळलाच नाही. पण हा मग पुढे आला तो. मग तो हळूहळू ठीक आहे. मग कासवाने काय केलं? कासव हळूहळू हळूहळू त्या जागेपर्यंत पोहोचून गेला आणि पोहोचल्यानंतर शांत तिथं बसून राहिला. मग सशाला काय आली? जाग आली. त्याला असं वाटलं अरे हा इतका मागेच आहे का? अजून ससा हसायला लागला. त्याला असं वाटलं हा तर आलाच नाही, हा तर मागेच आहे अजून. मग आता त्याला काय वाटलं? आता कोण जिंकणार? आता मी जिंकणार आहे. कारण मग तो काय एकदम पळत गेला. मग जसा तू गेला मग तसं त्याला कोण दिसलं तिथं? कासव. मग त्याचा झाला मूड ऑफ. मग त्याला काय वाटलं? आता ही शर्यत कोण जिंकणार? कासव जिंकणार.